श्री गणेशाय नमः. श्री शिव महापुराण. श्री शिवपुराण महात्म्य. अध्याय पहिला. श्री शिवपुराण महात्म्य वर्णन. श्री गणेशाय नमः. श्री पार्वती परमेश्वराभ्यां नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री कुलस्वामिन्यै नमः. श्री सद्गुरुवे नमः. अथ ग्रंथ प्रारंभ. शौनक ऋषी सुतांना म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही महाज्ञानी आहात. तुम्हाला सर्व सिद्धांताचे उत्तम ज्ञान आहे. मला सर्व पुराणांचा सारांश विशेषत्वाने जाणून घ्यायचा आहे. तसेच माझ्या मनात साधनेविषयक काही प्रश्नही आहेत. त्यांची उत्तरे मिळाली तर मला समाधान वाटेल. हे मुने, ज्ञान आणि वैराग्ययुक्त भक्तीने विवेक उत्पन्न होतो. हा विवेक कसा वृद्धिंगत करावा, साधू पुरुष आपल्या कामक्रोधादी मानसिक विकारांचे कसे निवारण करतात. या कलियुगात जीव मुख्यतः आसुरी स्वभावाचे बनले आहेत. त्या जीवसमुदायाला शुद्ध म्हणजेच दैवी संपत्तीने युक्त करण्यासाठी कोणता सर्वश्रेष्ठ उपाय आहे. यावेळी तुम्ही मला असे एखादे शाश्वत साधन सांगा जे कल्याणकारी वस्तूंमध्ये सर्वोत्कृष्ट आणि परम मंगलकारक असेल. तुम्ही मला जे साधन सांगाल ते सर्वोत्तम, पवित्रकारक व उपाय स्वरूप असावे. त्याच्या अनुष्ठानाने अंतःकरण शुद्ध व्हावे आणि निर्मळ मनाच्या उपासकांना शिवस्वरूप प्राप्त व्हावे. सूत म्हणतात, शौनकजी, तुम्ही धन्य आहात. तुम्हाला पुराणकथा श्रवणाबद्दल असलेले प्रेम आणि आस्था पाहून मला मोठे समाधान वाटत आहे. मी तुम्हाला विचारपूर्वक एक परमोत्तम साधन सांगणार आहे. हे साधन सर्व शास्त्रांतील सिद्धांतांनी युक्त, भावभक्ती वृद्धिंगत करणारे आणि भगवान शंकरांना परम संतुष्ट करणारे आहे. ते श्रवणेंद्रियांची तृप्ती करणारे अमृत स्वरूप दिव्य रसायनच आहे. त्या सर्वोत्तम शास्त्राचे नाव शिवपुराण असे आहे. प्राचीन काळी भगवान शंकरांनी स्वमुखानेच याचे निरूपण केले आहे. हे कालरूपी सर्पापासून उद्भवणाऱ्या सर्व महान त्रासांचे निराकरण करणारे उत्तम औषध आहे. गुरुदेव व्यासांनी सनत कुमारांच्या आज्ञेनुसार या पुराणाची मोठ्या आदराने रचना केली आहे. कलियुगात उत्पन्न होणाऱ्या सर्व मनुष्यांचे हित व्हावे, त्यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे, हाच या पुराणाच्या निर्मितीमागे मुख्य उद्देश होता. शिवपुराण हे परम उत्तम शास्त्र आहे. भगवान शंकरांचे वाङ्मय स्वरूप आहे. शिवजींचे हे विशाल स्वरूप सर्वांनी समजून घेतले पाहिजे. यातील आशय आत्मसात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचे श्रवण पठण करणे ही शिवजींची सेवा आहे. हीच शिवजींची आराधना आहे. हीच मुख्य साधना आहे. या उपासनेने शिवभक्ती दृढ होऊन साधकाचा उद्धार होतो, हे मात्र निश्चित. त्याला श्रेष्ठ अवस्था प्राप्त होऊन तो मोक्षाचा अधिकारी होतो. हे महात्म्य लक्षात घेऊन लोकांनी पूर्वीपासून हे पुराण वाचण्याची इच्छा ठेवून तसे प्रयत्न केले आहेत. त्यांनी या पुराणाच्या अध्ययनालाच आपले अभिष्ट साधन मानले आहे. याचे प्रेमपूर्वक श्रवण केल्याने मनुष्याचे इष्ट मनोरथ पूर्ण होतात. तो पापमुक्त होतो. त्याला इहलोकी उत्तम सुखोपभोग प्राप्त होऊन अंती शिवलोकी गती मिळते. शिवपुराण नामक या ग्रंथात 24,000 श्लोक असून त्याच्या 7 संहिता आहे. मनुष्याने भक्ती, ज्ञान आणि वैराग्ययुक्त होऊन या ग्रंथाचे आदराने श्रवण करावे. हा सद्ग्रंथ परमात्म स्वरूप असून तो जीवाला उत्कृष्ट गती प्रदान करतो. जो या ग्रंथाचे नित्य लक्षपूर्वक वाचन करतो किंवा श्रवण करतो तो पुण्य आत्माच होय. भगवान शिव त्या विद्वान पुरुषावर नित्य प्रसन्न असतात. ते त्याला निजकृपेने आपले पदच बहाल करतात. जो मनुष्य
नित्य नेमाने या ग्रंथाची पूजा करतो त्याला सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात. शिवलोकी गती मिळते. जो मनुष्य या ग्रंथाला रेशमी वस्त्रात गुंडाळून ठेवतो, त्याचा सत्कार करतो, तो सुखी होतो. शिवपुराण अत्यंत निर्मळ आहे. हे भगवान शंकरांचे सार सर्वस्व आहे. म्हणून ज्या कोणाला आपले इहपरलौकिक कल्याण व्हावे असे दृढतेने वाटते, त्याने या ग्रंथाचे प्रेमादराने नित्य प्रयत्नपूर्वक श्रवण केले पाहिजे किंवा सेवन केले पाहिजे. हे शिवपुराण धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे. मंगलमय कल्याण करणारे आहे. असे हे अत्यंत पारलौकिक असे महात्म्य आपण ऐकले आहे. उद्या आपण देवराज ब्राह्मणाचा उद्धार बघणार आहोत. मंडळी, आजच्या करता एवढंच. पुन्हा भेटू. तोपर्यंत शुभम भवतु. श्रीकृष्णार्पणमस्तु.